प्रथमतः तुमचं सर्वांचं सरकारी योजना अपडेट्स या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. बघा, तुमच्यासाठी मी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर काय आहे ही बातमी बघा. 8 पे कमिशनवर सर्वात मोठी अपडेट. बदलणार पगार आणि निवृत्ती वेतन. फिटमेट फॅक्टरमध्ये किती वाढणार वेतन. बघा, आपले जे राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक जे आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही आहे. याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, 8 पे कमिशनवर सर्वात मोठी अपडेट ही असणार आहे. चला तर मग बघूयात काय आहे ही नेमकी अपडेट. तुमचा पगार किती वाढणार आणि तुमचं निवृत्ती वेतन किती वाढणार आहे. त्यामध्ये बघा, 8वा केंद्रीय वेतन आयोग, किती मिळणार पगार, किती वाढणार वेतन, आयोग स्थापनेनंतर महत्त्वाचे तपशील याविषयी संपूर्ण माहिती मी पुढे देणारच आहे तुम्हाला. बघा, देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारक सध्या 8व्या वेतन आयोगाकडे डोळे लावून आहेत. बघा, सरकारी कर्मचारी जे आहेत आणि निवृत्ती वेतनधारक जे आहेत ते 8व्या वेतन आयोगाकडे डोळे लावून आहेत, म्हणजे 8व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट बघत आहेत. अशातच एक आनंदाची बातमी समोर येताना दिसत आहे. बघा, पगार, पेन्शन आणि भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत बऱ्याच काळापासून अटकळ बांधली जात आहे. आता आयोगाच्या स्थापनेमुळे येत्या काही वर्षात सरकारच्या वेतन रचनेत मोठे बदल होऊ शकतात हे स्पष्ट झाले आहे. तथापि अंमलबजावणीची तारीख आणि वाढीचे प्रमाण अद्याप निश्चित झालेले नाही. बघा मित्रांनो, पगार, पेन्शन आणि भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत बऱ्याच काळापासून अटकळ जी बांधली जात होती, आता आयोगाच्या स्थापनेमुळे येत्या काही वर्षात सरकारच्या वेतन रचनेमध्ये मोठे बदल होताना आपल्याला दिसणार आहेत. तथापि अंमलबजावणीची तारीख आणि वाढीचे प्रमाण अद्याप निश्चित झालेले नाही. म्हणजे तुमचा फिटमेट फॅक्टर आणि तुमची अंमलबजावणी नेमकी तुम्हाला कधीपासून हे 8 पे कमिशन नुसार पगार मिळेल किंवा तुमचं पेन्शन 8 पे कमिशन नुसार कधीपासून मिळेल हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तरीही तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. बघा, 8व्या वेतन आयोगामुळे किती लोक प्रभावित होतील. बघा, 8वा केंद्रीय वेतन आयोग जो आहे त्यामध्ये 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांचे आणि अंदाजे 69 लाख निवृत्ती वेतनधारकांचे वेतन आणि निवृत्ती वेतन सुधारित करेल. बघा, जो आपला 8वा वेतन आयोग आहे, ह्या 8व्या वेतन आयोगामध्ये केंद्रीय वेतन आयोगामध्ये 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी, बघा 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी जे आहेत आणि 69 लाख निवृत्ती वेतनधारक म्हणजे पेन्शनर जे आहेत आपले, ते 69 लाख पेन्शनर यांना या 8व्या पे कमिशनचा फायदा मिळणार आहे. याचा अर्थ देशातील एका मोठ्या वर्गाच्या उत्पन्नावर त्याचा थेट परिणाम होईल. बघा, 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ हा 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे. मित्रांनो, बघा, 7वा वेतन आयोग जो आहे आपला त्याचा कार्यकाळ जो आहे 31 डिसेंबर 2025 ला संपत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आशा आहे की नवीन वेतन रचना वेळेवर लागू होईल. सरकारने सूचित केले आहे की सुधारित वेतन आयोग आणि पेन्शन 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल. बघा मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्वाची ही अपडेट आहे की सरकारने सूचित केलं आहे की सुधारित वेतन आयोग जो असणार आहे, 8वा पे आपला 8 पे कमिशन आयोग जो असणार आहे, 8वा वेतन आयोग जो असणार आहे, याची सुधारित वेतन आणि पेन्शन जे आहे तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. मित्रांनो, बघा, त्यानंतर पुढे बघा आयोगाची रचना आणि कालावधी काय आहे. केंद्रीय नेमका ही 8 पे कमिशन नुसार तुम्हाला पगार कधीपासून तुमच्या अकाउंटवरील खात्यात येईल आणि कधीपासून तुमचं हे रेग्युलर 8 पे कमिशन नुसार पगार सुरू होईल आणि तुम्हाला याचा एरेज वगैरे किती मिळेल, काय मिळेल, कितीने तुमचा पगार वाढेल हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. बघा, आयोगाची रचना आणि कालावधी बघूयात आपण. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत माहिती दिली की 8वा वेतन आयोग 3 नोव्हेंबर 2025 रोजी स्थापन करण्यात आला. बघा, 8वा वेतन आयोग जो आहे मित्रांनो तो आपला 3 नोव्हेंबर 2025 रोजी स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी साहेब यांनी लोकसभेत दिलेली आहे. त्यानंतर बघा, त्यांचे अध्यक्ष न्यायमूर्ती रंजन प्रभा देसाई हे आहेत. प्राध्यापक पुलक घोष यांची अर्धवेळ सदस्य म्हणून आणि पंकज जैन यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाला त्यांच्या शिफारशी तयार करण्यासाठी अंदाजे 18 महिने देण्यात आले आहेत. परिणामी अहवाल 2027 च्या आसपास अपेक्षित आहे. बघा मित्रांनो, आपला हो 8वा वेतन आयोग जो आहे त्याची रचना जी आहे आणि कालावधी आहे मी तुम्हाला सांगितलं आहे की 8वा वेतन आयोग हा 3 नोव्हेंबर 2025 रोजी पासून स्थापन झालेला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेली आहे. त्यामध्ये बघा, या आयोगाला त्यांच्या शिफारशी तयार करण्यासाठी अंदाजे 18 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे इथून पुढे 18 महिन्याचा कालावधी आयोगाला शिफारशी सादर करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी हा वेळ त्यांना दिलेला आहे. तो अहवाल जो आहे हा आयोगाचा अहवाल 2027 च्या आसपास आपल्याला येणं अपेक्षित आहे. मित्रांनो, पुढे बघूयात नेमका हा कधीपासून आयोग लागू होईल आणि कधीपासून तुम्हाला फरक मिळेल. बघा, वाढ निश्चित करण्यासाठी फिटमेट फॅक्टर, बघा वाढ निश्चित म्हणजे तुमच्या वेतनामध्ये आणि निवृत्ती पेन्शनामध्ये वाढ करण्यासाठी फिटमेट फॅक्टर गरजेचा असतो. त्यामध्ये बघा, पगार आणि पेन्शन वाढीची रक्कम
प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल. बघा मी तुम्हाला आताच सांगितलं की पगार आणि पेन्शन वाढीची जी रक्कम असते ही रक्कम प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असणार आहे मित्रांनो. त्यामध्ये बघा फिटमेंट फॅक्टर हा एक गुणक आहे जो नवीन रक्कम निश्चित करण्यासाठी सध्याच्या मूळ पगार आणि पेन्शनला गुणाकार करण्यासाठी वापरला जातो. बघा फिटमेंट फॅक्टर काय आहे आपण नीट समजून घ्या मित्रांनो. फिटमेंट फॅक्टर हा आहे की हा एक गुणक आहे. फिटमेंट फॅक्टर हा एक गुणक आहे जो नवीन रक्कम निश्चित करण्यासाठी सध्याचा जो तुमचा मूळ पगार आहे आणि तुमची जी मूळ पेन्शन आहे याला गुणाकार करण्यासाठी वापरला जातो. फिटमेंट फॅक्टरने तुमच्या पगाराला आणि तुमच्या मूळ पेन्शनला गुणलं जातं. जर फिटमेंट फॅक्टर 2.15च्या आसपास सेट केला तर कर्मचाऱ्याचे मूळ वेतन दुप्पट होऊ शकते मित्रांनो. बघा अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी ही असणार आहे. जर फिटमेंट फॅक्टर 2.15 जर ठेवला तर आपले जे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारामध्ये आणि पेन्शनमध्ये त्यांचं मूळ पेन्शन आणि मूळ पगार जो आहे त्याच्यामध्ये दुप्पट वाढ होऊ शकते. याचा परिणाम केवळ पगारावरच नाही तर HRA पेन्शन आणि इतर भत्त्यांवरही बघा याचा परिणाम जो असतो मित्रांनो. एट पे कमिशनचा जो परिणाम होणार आहे त्यांनी काय सांगितलंय की याचा परिणाम केवळ पगारावरच नाही तर तुमचं HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स, त्यानंतर पेन्शन आणि इतर भत्ते जे असतात तुमचे TADA याच्यावर सुद्धा तुमचा या 8व्या वेतन आयोगाचा परिणाम बघायला मिळणार आहे. तुमचा पगार आणि तुमचे भत्ते हे वाढून तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो. त्यानंतर बघा महागाई भत्ता DA, त्यानंतर महागाई भत्ता DR, विलिनीकरणावर सरकारचे स्पष्ट उत्तर. बघा महागाई भत्त्यावर सरकारचे एक स्पष्ट उत्तर सरकारने दिलेलं आहे. गेल्या काही महिन्यात सोशल मीडियावर आणि कर्मचारी संघटनांमध्ये महागाई भत्ता DA आणि महागाई भत्ता DR मूळ पगारात विलीन केला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. बघा गेल्या काही दिवसापासून या 8व्या वेतन आयोगाची चर्चा सुरू झालेली आहे. बघा सोशल मीडियावर कर्मचारी आणि संघटना जे आहे त्यांच्यामध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे की त्यांच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे की महागाई भत्ता जो आहे DA आणि DR आहे मूळ पगारात विलीन केला जाऊ शकतो अशी त्यांची चर्चा सुरू आहे. तथापि मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. बघा आपलं जे अर्थ मंत्रालय आहे त्या अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की सध्या असा कोणताही प्रस्ताव नाही. बघा सध्या असा कुठलाही प्रस्ताव नाही. जे आहे ते मी तुम्हाला खरी बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण अशाच नवनवीन योजना व अपडेटची माहिती ही तुम्हाला एका क्लिकवर आपल्या चॅनलवर मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा तथापि अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की सध्या कोणताही प्रस्ताव नाहीये. DA आणि DR बाबत कुठलाही प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर बघा AICPI IW डेटाच्या आधारे दर 6 महिन्यांनी महागाई भत्ता आणि DR वाढणे सुरू राहील. बघा इथं काय म्हटलेलं आहे AICPI आणि IW डेटाच्या आधारे जो आहे दर 6 महिन्यांनी महागाई भत्ता आणि DR वाढणे सुरू राहील. तुमचा महागाई भत्ता आणि DR असतो तुमचा DA-DR जो असतो तो दर 6 महिन्यांनी वाढणं हे सुरू राहणार आहे. या स्पष्टीकरणामुळे अनेक अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. बघा या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. या सोशल मीडियावरच्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे की अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की AICPI IW डेटाच्या आधारे दर 6 महिन्यांनी महागाई भत्ता आणि DR वाढणे हे सुरू राहणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघूया आपण पुढे थकबाकी आणि अपेक्षित अंमलबजावणी तारीख. बघा थकबाकी आणि अपेक्षित अंमलबजावणी तारीख मी तुम्हाला सांगतो. बघा जरी पगार आणि पेन्शन 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी मानले जाऊ शकते. बघा तुमचा पगार आणि पेन्शन हे 1 जानेवारी पासून प्रभावी मानलं जाऊ शकतं परंतु प्रत्येक देयकांना वेळ लागू शकतो. प्रत्येक देयक जे असतात त्यांना थोडा वेळ लागू शकतो. तज्ञांचा असा विश्वास आहे की 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 2028च्या आर्थिक वर्षात लागू केल्या जाऊ शकतात. बघा तज्ञांचं असं मत आहे. जे अर्थतज्ञ आहेत अर्थतज्ञांचं असं मत आहे की 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी ज्या आहेत 2028च्या आर्थिक वर्षामध्ये लागू केल्या जाऊ शकतात. परिणामी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जानेवारी 2026 पासून अंमलबजावणीच्या तारखेपर्यंत थकबाकी मिळण्याची शक्यता आहे. असा अंदाज आहे की ही थकबाकी सुमारे 5 तिमाहींमध्ये असू शकते. बघा तुमची जी थकबाकी असणार आहे 1 जानेवारी पासून आयोग ज्या दिवशी लागू होईल तुमचा 1 जानेवारी पासूनच आयोग लागू होणार आहे परंतु 18 महिन्याचा जो कालावधी दिलेला आहे त्या कालावधीच्या नंतर तुम्हाला नियमित तुमच्या पगारामध्ये वाढ होताना दिसणार आहे आणि तुमचा जो राहिलेला एरेज आहे तुमचे राहिलेले जे पैसे आहेत ते तुम्हाला बघा 5 तिमाहीमध्ये असू शकतो. 5 तिमाहीमध्ये तुम्हाला देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. सरकारवर किती आर्थिक भार पडेल. बघा सरकारवर ह्या 8व्या वेतन आयोगाचा किती भार पडणार आहे तुम्हाला सांगतो. वेतन आयोगाचा परिणाम केवळ कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नाही तर सरकारी तिजोरीवरही मोठा दबाव निर्माण करतो. बघा वेतन आयोग जो असतो मित्रांनो वेतन आयोग वाढल्याच्या नंतर पुढचा वेतन आयोग लागल्याच्या नंतर त्याचा परिणाम केवळ कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादित नसतो तर त्याचा परिणाम सरकारी तिजोरीवर दबाव निर्माण करत असतो. तज्ञांच्या मते केंद्र आणि राज्य सरकारवरील एकत्रित भार 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो. बघा
8वा वेतन आयोग जो लागणार आहे, ह्या 8व्या वेतन आयोगाचा भार आहे मित्रांनो तो 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर थकबाकी समाविष्ट केली तर हा आकडा 9 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. बघा, जर ही थकबाकी आपल्याला 1 जानेवारी 2026 पासून पुढे थकबाकी दिली जाणार आहे, ही थकबाकी समाविष्ट केल्यानंतर हा जो आकडा आहे मित्रांनो तो 9 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. त्यानंतर बघा, आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी आणि वित्तीय संतुलन राखण्यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद केली जाईल असे आश्वासन सरकारने दिले आहे. मित्रांनो बघा, आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी आणि वित्तीय संतुलन जे असतं आपलं भारत देशाचं जे वित्तीय संतुलन राखायचं आहे, हे वित्तीय संतुलन राखण्यासाठी अर्थसंकल्प जो आहे आपला, ह्या अर्थसंकल्पामध्ये पुरेशी तरतूद केली जाईल असे आश्वासन आपल्या सरकारनं हे दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आणि सरकारचं आव्हान. कर्मचाऱ्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत आणि सरकारकडून नेमकं काय आव्हान आहे मी तुम्हाला सांगतो. बघा, कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना 8व्या वेतन आयोगाकडून चांगले वेतन आणि निवृत्ती वेतन मिळण्याची अपेक्षा असताना सरकारसमोर आर्थिक शिस्त राखण्याचे आव्हान आहे. बघा, सगळ्याच आपले जे सर्व कर्मचारी आहेत आणि पेन्शनधारक जे कर्मचारी आहेत, पेन्शनधारक आणि आपले कर्मचारी यांना 8व्या वेतन आयोगाकडून चांगले वेतन आणि निवृत्ती वेतन मिळण्याचीही अपेक्षा आहे. परंतु सरकारसमोर याचं एक आर्थिक शिस्त राखण्याचं मोठं आव्हान हे सरकारसमोर सध्या असणार आहे 8व्या वेतन आयोगामुळे. त्यानंतर बघा, वाढत्या महागाईच्या काळात हा आयोग लाखो कुटुंबांना दिलासा देऊ शकतो. वाढती महागाई आहे, आपण आता बघतच आहोत की मित्रांनो महागाई खूप वेगानं वाढ होत आहे महागाईमध्ये. तर वाढत्या महागाईच्या काळामध्ये हा आयोग जो आहे तो आपले सरकारी कर्मचारी आणि वेतनधारक आणि निवृत्ती वेतनधारक यांना त्यांच्या लाखो कुटुंबांना दिलासा देणारा हा आयोग 8वा वेतन आयोग लाखो कुटुंबांना दिलासा देण्याचं काम करणार आहे. त्यांच्या पगारामध्ये आणि पेन्शनमध्ये वाढ होणार आहे आणि जी महागाई आहे, महागाईवर मात करण्याची त्यांना ऊर्जा या आयोगाच्या माध्यमातून निर्माण होणार आहे. मित्रांनो, येत्या काही महिन्यात सर्वांचे लक्ष आयोगाच्या शिफारशी आणि सरकारच्या निर्णयावर असेल. बघा, येत्या काही महिन्यातच सर्वांचं लक्ष जे असणार आहे ते आयोगाच्या शिफारशी काय येणार आहेत, फिटमेट फॅक्टर काय येणार आहे आणि तुमचा पगार कितीने वाढणार आहे याच्या आणि सरकारचा जो निर्णय असेल यावर सर्वांचं लक्ष हे वेधलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, कारण या निर्णयावरून नवीन वेतन प्रणाली किती फायदेशीर ठरेल हे ठरवले जाईल. बघा, ह्या जो निर्णय येणार आहे आयोगाच्या शिफारशी ज्या येणार आहे या आयोगाच्या शिफारशीवरून नवीन वेतन प्रणाली किती फायदेशीर ठरेल हे ठरवले जाणार आहे मित्रांनो. तसेच हा आयोगाची शिफारस आल्यानंतर आले की लगेच आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून ही आयोगाची फिटमेट फॅक्टर किती दर्शवलेला आहे किंवा किती कन्फर्म केलेला आहे याची माहिती आणि तुमच्या पगारात किती वाढ होणार आहे, किती रुपयांची वाढ होणार आहे याची माहिती आल्याच्या नंतर ऑफिशियल माहिती आल्याच्या नंतर लगेचच आपल्या युट्यूब चॅनलवर मी देत असतो. त्यासाठी तुम्ही आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. धन्यवाद.